हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. यशस्वी होण्यासाठी मेहनत करत राहा, पण यशस्वी झाल्यानंतर मेहनत थांबवू नका. एकटे असाल तर विचारावर नियंत्रण ठेवा आणि सर्वांबरोबर असाल तर जिभेवर नियंत्रण ठेवा. या विश्वात सगळीकडे आनंद आहे, फक्त बघण्याचा दृष्टिकोन बदला. शब्दाच्या ताकदीला कमी समजू नका. छोटासा हो किंवा नाही आयुष्य बदलून टाकतात. प्रवासावर प्रेम करा, नाहीतर मुक्काम काही क्षणाचा तर असतो. नातं कोणतेही असो, हिऱ्यासारखं असावं. दिसण्यासाठी छोटंसं, पण किमती आणि मौल्यवान. संकटात कोणाकडून काही अपेक्षा ठेवणे म्हणजे हे तर त्यापेक्षाही मोठे संकट आहे. तुमचा गेलेला भूतकाळ तुमचं उद्याचे भविष्य ठरवू शकत नाही. गरजेपेक्षा जास्त चांगलं असणं पण गरजेपेक्षा जास्त अपमान करून घेतं. जी माणसं संयम राखतात तीच माणसं जिंकतात किंवा शिकतात. स्वतःला स्वतःची कमकुवत बाजू माहीत असणं हीच स्वतःची सगळ्यात मोठी बलाढ्य बाजू आहे. आयुष्यात काहीतरी होईल म्हणून भिवू नका. काहीच नाही झाले तरी अनुभव नक्कीच गाठीशी राहील. प्रतीक्षा करू नका. जे काही करायचं आहे ते आत्ताच करा. वेळ कुणासाठीही थांबत नाही. संयम ठेवा. वाईट दिवसांची पण एक दिवस वाईट वेळ येईल. आपल्या माणसापासून एवढे पण दूर जाऊ नका की दरवाजा उघडा असेल पण त्यांना दरवाजाच सापडणार नाही. ज्यांनी आपल्या इच्छेवर नियंत्रण मिळवले, समजून जा त्यांनी आपल्या दुःखावर नियंत्रण मिळवले. जिंकणाराच महान असतो असे नाही, तर कुठे हरले पाहिजे हे समजणारा पण महान असतो. जे लोक जादूला मानत नाहीत ते लोक कधीच जादू अनुभवू शकत नाहीत. थकला असाल तर आराम करण्याचा विचार करा, ना की सोडून देण्याचा विचार. दुःख, निराश, पराभव जे काही आहे ते तुझ्या आत आहे. स्वतः बनवलेल्या पिंजऱ्याच्या बाहेर येऊन बघ, तू पण एक विजेता आहेस. उंच भरारी घ्यायची असेल तर पडण्याची भीती सोडून द्यावी लागते. कोणाचा उदय अचानक होत नसतो. सूर्यसुद्धा हळूवार वर येतो व नंतर उगवतो. माफ प्रत्येक वेळी करा, पण विश्वास मात्र एकदाच ठेवा. स्वतःला एवढे पण कमजोर बनवू नका की तुम्हाला कोणाच्या तरी उपकाराची गरज भासेल. कधीही हिंमत खचू नका. अजून खूप पुढे जायचे आहे. ज्याने म्हटले होते तू हे करू शकत नाहीस, त्यांनाही करून दाखवायचे आहे. या जगात असंभव असं काहीच नाही. त्यासाठी फक्त दृढ निश्चयाने पुढे जात राहा. आयुष्यात चालताना कायम लहान मार्ग शोधू नका, तर योग्य मार्गावर चालत राहा. वेळ त्याला पण सुधरवते ज्याला कोणीच सुधरवू शकते नाही. म्हणून वेळेचा नेहमी आदर ठेवा. एका मिनिटात आयुष्य कधीच बदलत नाही. फक्त 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय माणसांचं आयुष्य बदलवते. वेळ माणसाला यशस्वी नाही बनवत, वेळेचा केलेला सदुपयोग माणसाला यशस्वी बनवते. कोणीतरी मला विचारलं, आपले लोक कोण आहेत? मी सांगितलं, वेळ चांगली असेल तर सर्वजण आपले आहेत, नाहीतरी कोणीच आपले नाही. घर भलेही छोटे असू द्या, पण मन मात्र मोठे ठेवा. आयुष्य असं जगा की कोणी जरी तुमची निंदा केली तरी दुसरा त्यावर विश्वास ठेवणार नाही. तुमची मेहनत तो दीपक आहे जो अंधार मिटवून उजेड फैलावेल. ज्या व्यक्तीच्या यशात आशा आणि आत्मविश्वास आहे तेच लोक यशाच्या शिखरावर पोहोचू शकतात. अपयश हे शिकवते की प्रयत्न पूर्ण मनापासून नव्हते केले गेले. काही गोष्टीचे एवढे पण गुलाम होऊ नका की ती गोष्ट तुम्हाला गुलामाप्रमाणे वागवेल. स्वतःवर लक्ष द्या जोपर्यंत लोक तुमच्यावर लक्ष देत नाहीत तोपर्यंत. सोन्याचा पेन नशिबाने मिळेल, पण लिहायचे काय याचे जर ज्ञान नसेल तर सगळे व्यर्थ आहे. की तुम्ही चांगलं काहीतरी करावं, पण त्यांना हेही मान्य नसतं की तुम्ही त्यांच्यापेक्षा चांगलं करावं.